26 जून पर्यंत विजन 25 बाजूलाच कुपन कोड दिलेला आहे, ते वापरून तुम्ही विजन स्टडीच्या सगळ्या कोर्सेसवर 25% डिस्काउंट मिळवू शकता। जर तुम्ही इंटरेस्टेड आहात आणि नक्कीच मन लावून अभ्यास करायचाय तर यापैकी कोणत्याही कोर्सला ऍडमिशन घेऊ शकता। संयुक्त गट ब ची एक्झाम कधीही येऊ शकते। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये ना आपण राजद्रोह म्हणजे काय ते नीट समजून घेणार आहोत। राजद्रोहालाच तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल की सिडिशन म्हणून ओळखलं जातं। आता राजद्रोहाबद्दल तर आपल्याला लेक्चरमध्ये डिस्कस करायचंच आहे, पण त्याचबरोबर ना बघा बऱ्याच वेळेला असं होतं की राजद्रोह आणि देशद्रोह यांचा एक्झॅक्टली अर्थ आपल्याला माहिती नसतो। जनरली देशद्रोह म्हणजे आपण समजतो देशद्रोही म्हणजे काय की ज्याने आपल्या देशाच्या विरोधात काही ऍक्शन केलं असेल तर त्याला आपण देशद्रोही म्हणून ओळखतो। भरपूर वेळेला तुम्ही न्यूज मध्ये सुद्धा ऐकलं असेल, तसं तर न्यूज मध्ये ना देशद्रोही हा शब्द खूप कमी वेळा ऐकायला मिळतो, पण जर मूवीज मध्ये वगैरे बघितलात बॉलिवूडच्या मूवीज मध्ये तर देशद्रोही हा शब्द आपण भरपूर वेळा ऐकतो। पण ना तिथे अजिबात फरक करता येत नाही भरपूर लोकांना, पूर्वी तर मला पण नाही यायचा। राजद्रोह आणि देशद्रोह हे एकच वाटायचं, पण बघा देशद्रोह आणि राजद्रोह या दोन्ही टर्म्स मध्ये किंवा दोन्ही गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे, तो सुद्धा आपण लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत। ठीक आहे, सो आता हे न्यूज मध्ये का होतं तर दोन गोष्टी आहेत हे न्यूज मध्ये असण्याचं कारण, आपण डिस्कस करण्याचं कारण, दोन केसेस त्याच्याशी रिलेटेड। अच्छा, लेक्चरला ना पुढे सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगेल, जनरली बघा कोणतीही न्यूज जी येते तर त्याच्यावर मी किंवा सर म्हणा कोणीही लगेचच लेक्चर घेत नाही। करंट अफेअर्सशी रिलेटेड आपलं जे लेक्चर आहे ते थोडंसं लेटच येतं, कधी 2 दिवसांनी येतं, कधी 3 दिवसांनी येतं। का? कारण की जनरली कोणतीही न्यूज आली ना तर त्याच्यावर एक प्रॉपर रिसर्च केलं जातं आणि तुमच्या एखाद्या कोर सब्जेक्टशी त्याला कनेक्ट केलं जातं, म्हणजे तुमच्या ती न्यूज करंट अफेअर्स म्हणून सुद्धा नीट चांगलं लक्षात राहील आणि तुमचा कोर सब्जेक्ट आहे त्याचा सुद्धा चांगला अभ्यास होईल। बघा जेव्हा एखादी केस स्टडी घेऊन तुम्ही कोणताही अभ्यास करताना तर ते जास्त चांगलं लक्षात राहतं। पण जर समजा तुम्हाला फक्त न्यूज म्हणून हे लेक्चर बघायचं असेल तर मी तर सजेस्ट करेल की नाही बघितलात तरी चालेल, कारण की आपल्याला मेनली न्यूजवर फोकस नाही करायचंय, आपल्याला मेनली कोर सब्जेक्टवर फोकस करायचंय। सो आजच्या लेक्चरमध्ये ना आपण भरपूर अशा लॉजचा अभ्यास करणार आहे आणि ते नीट समजून घेणार आहे। सो वळूया आपण आधी लेक्चरकडे की बघा का चर्चेमध्ये आहे किंवा का आपण आज राजद्रोहाचा अभ्यास करतोय। राजद्रोह जास्त चर्चेमध्ये कधी आलेलं तर आय थिंक 2017-18 मध्ये आलेलं, जेव्हा JNU मध्ये कन्हैया कुमार याच्यावर राजद्रोहाचा खटला बघा भरवण्यात आलेला, राईट। त्याच्या आधी सुद्धा बऱ्याच वेळेला राजद्रोहाच्या खटल्यावर बोलण्यात आलेले, PIL त्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेली सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि नेहमीच चर्चेत असणारा तो विषय। सध्या काय झालेलं तर एक मोठे जर्नलिस्ट आहेत विनोद दुआ म्हणून, तर विनोद दुआ यांनी लास्ट इयर 2020 मध्ये आपलं जे सरकार आहे म्हणजेच तुम्ही म्हणा आता BJP सरकार, ठीक आहे, तर त्यांच्या विरोधामध्ये युट्यूबवर असा काही एक व्हिडिओ टाकलेला आणि त्यामुळेच विनोद दुआ यांच्यावर एक सिडिशनचा खटला भरवण्यात आला। ठीक आहे, हा जो खटला आहे तो 124A नुसार भरवण्यात येतो सिडिशनचा खटला, त्याच्यावर आपण पुढे बोलणारच आहोत। पण या खटल्यामध्ये रिसेंटली सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला की ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीवर राजद्रोहाचा खटला भरवण्यात येतो, ते चार्जेस त्याच्यावर लावले जातात, तर सर्वात आधी कोणत्याही न्यायालयाने केदारनाथ सिंग जे जजमेंट आहे त्याच्याकडे बघितलं पाहिजे। मग आपण या लेक्चरमध्ये मेनली केदारनाथ जजमेंट आहे ते काय ना ते नीट समजून घेणार आहोत, कारण की आता इथे म्हणा ज्यावेळेला सिडिशनचे चार्जेस लावले जातात तर तिथेच मग मूलभूत अधिकारांबद्दल सुद्धा बोललं जातं। त्या संबंधितच अजून एक दुसरी न्यूज सुद्धा होती, तर ते म्हणजे लक्षद्वीपमध्ये आपण काही वेळपूर्वी एक लेक्चर घेतलेलं की तिथे काही असे कायदे करण्यात येतात किंवा रूल्स आणण्यात येतात, तर त्याच्या विरोधात लक्षद्वीपच्या एक फिल्म मेकर आहेत, तर त्यांनी इथे नाव दिलेलं आयशा सुलताना, त्यांनी काही सरकार विरोधात बोललेलं, तर त्यांच्यावर सुद्धा एक FIR तिथे 124A नुसार टाकण्यात आलेलं आहे, म्हणजे सिडिशनचा खटला भरवण्यात आलेला आहे। तर हे दोन रिझन्स आहेत त्याच्यावर आपण डिस्कस करतोय। ठीक आहे, सो द न्यूज तर तुम्हाला समजली केस स्टडी म्हणून की आपण का डिस्कस करतोय। मग आता सिडिशनचे चार्जेस कुठे दिलेले आहेत किंवा त्याच्या संबंधीची तरतूद कुठे दिलेली आहे, तर ती तरतूद देण्यात आलेली आहे आपल्या इंडियन पिनल कोडमध्ये, जे 1860 मध्ये आलेलं। 1860 मध्ये इंडियन पिनल कोड आलेलं आहे, म्हणजेच हे कधी आलेलं आहे ज्यावेळेला ब्रिटिश आपल्याकडे राज्य करत होते
मग ऑब्व्हियसली कोलोनियल पिरियड मध्ये आलेला हा एक कायदा आहे, राईट. मग या कायद्यामध्ये त्याच गोष्टी आहेत ज्या ब्रिटिशांना चांगल्या वाटत होत्या. पण इंडियन पिनल कोड बघा तसंच कंटिन्यू राहिलेले आपल्याकडे. त्यातले सगळ्या तरतुदी आहेत त्या तशाच राहिलेल्या, सगळे सेक्शन्स. पण वेळेनुसार ना सर्वोच्च न्यायालयाने याच्यामध्ये काही बदल सुद्धा सुचवले, त्याच्यानुसार बदल करण्यात सुद्धा आलेले आहेत. जसं बघा जे कलम 377 आहे ते रिमूव्ह करण्यात आलं, किंवा त्याच्यानुसार ज्या काही तरतुदी होत्या त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेलं, अमेंडमेंट करण्यात आलेलं. 497 काढून टाकण्यात आलं जे अडल्ट्रीशी संबंधित होतं, राईट. मग जे राजद्रोह आहे ना त्याचा खटला भरवण्यात येतो सेक्शन 124A नुसार. कशानुसार तर 124A नुसार. आणि 124A बघा आता तुम्हाला इथे समोर दिसत असेल की इथे ए, तर आता इथे कॅपिटल ए आलेला आहे. याचा अर्थ काय झालेला आहे की जे 124A ते एका अमेंडमेंटने आणण्यात आलेले, राईट. मग ही अमेंडमेंट करण्यात आलेली 1870 नंतर, 70 मध्ये, म्हणजेच इंडियन पिनल कोड आल्यानंतर 10 वर्षानंतर. म्हणजे सेक्शन 124A साठी एक नवीन भाग त्याच्यामध्ये ऍड करण्यात आला आयपीसी मध्ये, ते म्हणजे 5A. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. बघा बऱ्याच वेळेला लॉ स्टुडंटसाठी तर हे खूप महत्वाचं आहे, पण त्याचबरोबर जर करंट अफेअर्स मधून तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला तर हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं, ठीक आहे. आणि त्याचबरोबर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. बघा आपल्याकडे ना एक 2-3 वर्षांच्या पिरियडने लॉ कमिशन येतं, ठीक आहे. तर हे लॉ कमिशन ना अगदी ब्रिटिश काळापासून आहे आपल्याकडे. लॉ कमिशन कशासाठी स्थापन केलं जातं की कोणकोणते नवीन कायदे आणण्यात आले पाहिजेत, कोणत्या कायद्यांची गरज आहे, किंवा जे असे जुने कायदे आहेत ज्यांची सध्या गरज नाही ते काढून टाकावे, तर सरकारला त्या संबंधीची शिफारस केली जाते. आणि हे जे सर्वात पहिलं लॉ कमिशन आहे ना ते 1824 मध्ये स्थापित करण्यात आलेलं. आणि त्या लॉ कमिशनने जी शिफारस केलेली त्या लॉ कमिशनच्या शिफारसीनुसार इंडियन पिनल कोड हे ऍक्ट, हा जो कायदा आहे तो आणण्यात आलेला, ठीक आहे. आणि आतापर्यंत आपल्या देशामध्ये लक्षात ठेवू शकता की 21 लॉ कमिशन झालेले आहेत, ओके. म्हणजेच त्यांना तुम्ही कायदा आयोग सुद्धा म्हणू शकता. आणि जे 2016चं आहे ते शेवटचं म्हणजेच 21वे लॉ कमिशन होतं. खरं तर आता 2020 मध्ये एक लॉ कमिशन स्थापित करण्यात आलं पाहिजे होतं, पण ते स्थापित करण्यात नाही आलेलं आहे. तर त्यावर सुद्धा गव्हर्नमेंटला आपल्या भरपूर क्रिटिसाइज करण्यात आलेलं, ठीक आहे. सध्या आपण त्याच्यावर नाही बोलूया. आपण बघूया की सेक्शन 124A नुसार राजद्रोह म्हणजे काय आहे, ठीक आहे. राजद्रोह थोडंसं नीट समजून घ्या आणि त्याच्यानंतरच आपल्याला समजू शकतं की सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय का दिला असेल. आता राजद्रोह जे आहे हे तुम्हाला जे मराठीमध्ये दिसतंय ते मी थोडंसं इंग्लिश लॉ टर्म्स मधूनच ट्रान्सलेट केलेलं आहे. जनरली ज्या वेळेला तुम्ही कोणत्याही कायद्याचा अभ्यास करताना तर इंग्लिशमध्ये वाचण्याचा प्रयत्न करत जा. तुम्हाला इंग्लिश टर्म्स पण तेवढ्या जास्त समजतील आणि लॉ टर्म्स आहेत त्या जास्त नीट समजतील, ठीक आहे. सो ते इथे पाहिजे तर तुम्हाला यातून मी समजवते. राजद्रोहाचा खटला कोणावर भरवला जाऊ शकतो? एखादा व्यक्ती जो शब्दांद्वारे, बोलून, लिहून, चिन्हांद्वारे किंवा दृश्यमान प्रतिनिधित्वातून, म्हणजे विजनरी आपल्याला बघून चिन्हांद्वारे वगैरे जर समजा द्वेष किंवा कोणाची अवहेलना करत असेल किंवा एखाद्या असंतोषाला उत्तेजित करत असेल. मेनली इथे कशावर फोकस आहे? जर समजा असंतोषाला उत्तेजित करत असेल, पाहिजे तर मी इथे इंग्लिशमध्ये सुद्धा घेतलेलं आहे, या टर्म्स तुम्हाला जास्त समजतील. जर समजा समाजामध्ये किंवा देशातल्या एखाद्या ग्रुपमध्ये हेट्रेड निर्माण करत असेल किंवा समजा एखादं एक्साइट डिसअफेक्शन आणत असेल. डिसअफेक्शन म्हणजेच काय की असंतोष निर्माण करत असेल. मग आता हे असंतोष कोणत्याही प्रकारचं असू शकतो, तर त्या व्यक्तीवर राजद्रोहाचा खटला बसवला जाऊ शकतो, म्हणजेच त्याच्यावर सिडिशन चार्जेस लावले जाऊ शकतात. आता इथे एक एक शब्द मी तुमच्या बरोबर जो बोलते तो थोडासा नीट लक्षात ठेवा, कारण की आपल्याला पुढे जाऊन सिडिशन आणि देशद्रोह याच्यामधला फरक सुद्धा समजून घ्यायचा आहे, राईट. मग आता ज्या वेळेला एखाद्यावर सिडिशनचे चार्जेस म्हणजे त्याच्यावर जे सिडिशनचे आरोप लावलेले आहेत ते सिद्ध झाल्यानंतर त्याला अगदी जन्मठेपेपर्यंतची सुद्धा शिक्षा होऊ शकते, 3 वर्षापासून तर ते जन्मठेपेपर्यंतची सुद्धा शिक्षा होऊ शकते. मग ते डिपेंड आहे की त्याने जो राजद्रोह केलेला आहे तो किती एक्स्ट्रीम केलेला आहे, ठीक आहे. आणि त्याच्यावर काही फाईन्स सुद्धा लावले जाऊ शकतात. पण बघा इथे बऱ्याच वेळेला ना राजद्रोहाचे खटले आपण बघतो की गव्हर्नमेंट विरोधात सुद्धा काही बोललं ना तरी सुद्धा लावले जाऊ शकतात. तर इथे एक गोष्ट बरोबर आहे की गव्हर्नमेंट विरोधामध्ये जर आपण काही बोललो तर खटला लावला जाऊ शकतो किंवा चार्जेस लावले जाऊ शकतात.
पण हे चार्जेस तेव्हाच लावले जाऊ शकतात ज्या वेळेला गव्हर्नमेंट विरोधात भडकवताना एखाद्या ग्रुपमध्ये देशामध्ये असंतोष निर्माण होऊन जर समजा दंगली भडकवल्या जात असतील किंवा काही वाईट गोष्टी करण्यात येत असतील तरच तो खटला किंवा ते चार्जेस लावले जाऊ शकतात. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला 1962 मध्ये. आणि आता सर्वोच्च न्यायालय म्हटलंय की प्रत्येक वेळेला ज्या वेळेला सिडिशनचे चार्जेस लावले जातील त्यावेळेला नेहमी हे जे केदारनाथ सिंग वर्सेस स्टेट ऑफ बिहारचा खटला आहे त्याच्याकडे आधी लक्ष दिलं जाईल आणि त्याच्यानुसारच मग जो कोणता नवीन खटला येईल त्याच्यावर निर्णय देण्यात येईल. याची एक स्टोरी तुम्हाला सांगते छोटीशी, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, कारण की केस स्टडी म्हणून हा खटला खूप महत्वाचा आहे. तर केदारनाथ सिंग हे कम्युनिस्ट पार्टीचे MLA होते बिहारमध्ये त्यावेळेला 1962च्या दरम्यान. आणि त्यावेळेला जनरली 1962चा आपण काळ बघितला तर पूर्ण देशभर काँग्रेस सरकार होतं. मग बिहारमध्ये सुद्धा काँग्रेसचं सरकार होतं आणि त्यावेळेला मग काँग्रेसच्या विरोधात केदारनाथ सिंग यांनी काही असं म्हटलं आणि त्यांच्या विरोधात मग सेडिशनचे चार्जेस लावण्यात आले. ठीक आहे. मग हे चार्जेस लावण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने काय बघितलं की ते फक्त जे सरकार आहे, केंद्र सरकार आहे किंवा राज्य सरकार आहे त्यांच्या विरोधामध्ये बोललं जातंय किंवा त्यांना क्रिटिसाइज केलं जाते. क्रिटिसाइज केलं जाणं याचा अर्थ काय असतं की चुका काढणं. राईट. मग इथे आता या खटल्यामध्ये सुद्धा विनोद दुआ खटल्यामध्ये सुद्धा विनोद दुआ यांनी फक्त सेंटर गव्हर्नमेंटला क्रिटिसाइज केलं होतं, कोणत्याही ग्रुपला किंवा कोणालाही भडकवलं नव्हतं. ओके. आपण त्याला प्रॉपर एक शब्द काय, हेट्रेड निर्माण करणं म्हणजेच काय की एखाद्या व्यक्तीविरोधात खूप जास्त असतं भडकवणं. ठीक आहे. मग सर्वोच्च न्यायालय काय म्हटलं की ज्या वेळेला गव्हर्नमेंटवर कोणी क्रिटिसाइज करतं तर तो त्याचा हक्क आहे कलम 19 नुसार, ज्याच्यामध्ये आपल्याला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. राईट. मग भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार आपण गव्हर्नमेंटला क्रिटिसाइज करू शकतो. मग त्यानुसार कलम 24 जे ए दिलेलं आहे, आताच आपण सेक्शन बघितलं, सेक्शन 124A, तर ते अगदी बरोबर आहे. पण एवढं लक्षात ठेवा की 124A जे आहे ते कोलोनियल पिरियडमध्ये आलेलं आहे, म्हणजे ब्रिटिशांनी आणलेलं आहे ते. त्यावेळेला आपल्याकडे मूलभूत अधिकार नव्हते, पण आता तर आपल्याकडे मूलभूत अधिकार आहेत. राईट. मग सरकार विरोधात काही म्हटलं म्हणून लगेचच काही सेडिशन चार्जेस लावून त्याला शिक्षा केली जाऊ शकत नाही. ठीक आहे. मग त्यामुळे जो आताचा खटला आहे तो सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेला आहे. पण बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की हा जो कायदा आहे तो कधी आलेला, ब्रिटिशांच्या कारकिर्दीत आलेला, म्हणजेच ब्रिटिशांनी आणलेला. मग ब्रिटिशांनुसार सगळेच त्यांच्यानुसार तर त्यांच्या विरोधात जे म्हटले ते राजद्रोही होते आणि बरेचसे त्यावेळेचे असे नेते होते, काँग्रेसचे नेते होते ज्यांच्यावर राजद्रोहाचा खटला लावण्यात आलेला. त्यामधले एक आपले लोकमान्य टिळक सुद्धा होते. त्यांना तर राजद्रोहाच्या खटल्यामध्ये 2 वेळा शिक्षा झालेली, 2 वेळा जेल झालेली. सर्वात पहिली जी जेल झालेली ती आय थिंक 1897 मध्ये, 1897 मध्येच त्यांना 12 महिन्यांची कैद झालेली. त्यांनी एक त्यांच्या केसरी वृत्तपत्रामध्ये ज्यावेळेला शिवजयंती होती तर एक आर्टिकल लिहिलेलं ब्रिटिशांच्या विरोधात, देशाचे दुर्दैव म्हणून, की देशामध्ये कसे कायदे आणले जात आहेत किंवा आपली जी देशाची लक्ष्मी आहे ते ब्रिटिश घेऊन जातात आणि त्याच्यासाठी त्यांच्यावर 12 महिन्यांची शिक्षा त्यांना देण्यात आलेली. आणि मग पुढे बंगालचं जे पार्टिशन होतं तर बंगालमध्ये ज्या वेळेला ब्रिटिशांच्या विरोधात जे काही गोष्टी होत होत्या त्यांना त्यांनी सपोर्ट केलेला पुन्हा. तर 1908 मध्ये तर त्यांना पूर्ण 6 वर्षांचा तुरुंगवास झालेला. राईट. हे तर तुम्हाला माहिती असलंच पाहिजे. मग ते 124A नुसार गांधीजींवर सुद्धा खटला झालेला, त्यावेळेला सुद्धा त्यांना जेल झालेली. ठीक आहे. सो असे बरेचसे लोक होते की ज्यांना जेल झालेली राजद्रोहाच्या खटल्यामध्ये. ठीक आहे. आणि तसंच कन्हैया कुमार याला सुद्धा राजद्रोहाच्या खटल्यामध्येच अटक करण्यात आलेली JNUचं. ठीक आहे. आता त्याच्यावर आपण जास्त बोलणार नाही आहोत, आपण थोडंसं पुढे वळूया. आता राजद्रोह आणि देशद्रोह यांमध्ये एक्झॅक्ट फरक काय आहे. राजद्रोह आपण कोणाला म्हटलेलं इथे, ज्यांनी गव्हर्नमेंटबद्दल काहीतरी वक्तव्य केलंय आणि ज्याच्यानुसार लोकांमध्ये, समाजामध्ये हेट्रेड निर्माण होतोय किंवा असंतोष निर्माण होतोय. ठीक आहे. म्हणजे ते राज म्हणजे काय आलं, एक प्रकारे गव्हर्नमेंटच्या विरोधामध्ये बोलणं. पण इथे लक्षात ठेवा, गव्हर्नमेंटच्या विरोधामध्ये काहीही बोललं तर नाही, जर समाजामध्ये हेट्रेड निर्माण होत असेल तरच. ओके. मग ते न्यायालय बघेल की कशा पद्धतीने याचा इफेक्ट एखाद्या ग्रुपवर किंवा देशाच्या लोकांवर झालेला आहे. पण तिथेच देशद्रोह म्हणजे काय, देशद्रोहाचा अर्थ असा होतो जर समजा एखाद्याने आपल्या देशाच्या म्हणजेच नॅशनल सिक्युरिटीला कॉम्प्रोमाइज केलं असेल. नॅशनल सिक्युरिटीला कॉम्प्रोमाइज करणं म्हणजेच काय की आपल्या देशाची सिक्युरिटी रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे
ती शत्रू राष्ट्राला नेऊन देणं, किंवा समजा एखादं युद्ध असेल तर युद्धादरम्यान शत्रू राष्ट्राशी जाऊन मिळणं, त्यांच्या बाजूने युद्ध लढणं, त्यालाच आपण काय म्हणतो, देशद्रोह. म्हणजेच इथे देशद्रोह कशाशी संबंधित आलं, देशाच्या संरक्षणाशी, देशद्रोहाशी. म्हणजेच समजा एखाद्यावर राजद्रोहाचा खटला चालवला जात असेल आणि त्या व्यक्तीला जर तुम्ही अँटी नॅशनलिस्ट म्हणालात तर तुमच्या विरोधामध्ये जी मानहानी आहे तो खटला चालवला जाऊ शकतो. म्हणजेच इथेच तुम्ही कोणत्याही व्यक्तीला देशद्रोही म्हणू शकत नाही, हे लक्षात ठेवा. देशद्रोह बोलणं, देशद्रोही कोणाला म्हणणं ही एक खूप मोठी गोष्ट झाली. ओके, सो आय होप तुम्हाला या गोष्टी लक्षात आल्या असतील. जर देशद्रोहाचा खटला कोणावर चालवायचा असेल ना, किंवा त्याची FIR दर्ज करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे बरेचसे कायदे आले सुद्धा आणि केले सुद्धा. सध्या त्याच्यासाठी काही महत्वाचे कायदे ते तुम्ही बघू शकता, जसं द ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट आहे 1923चा, अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट आहे 1967चा, ज्याच्यामध्ये 2019 मध्येच आता अमेंडमेंट करण्यात आलेली, यालाच आपण UAPA ऍक्ट म्हणून ओळखतो. तसंच द नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट आहे 1980चा. ठीक आहे, सो आय होप तुम्हाला आता या सगळ्या गोष्टी तर नीट समजल्या असतील. राजद्रोह कशाला म्हणतात, देशद्रोह कशाला म्हणतात, राजद्रोहीला देशद्रोही म्हणणं कशा प्रकारे चुकीचं आहे ते सुद्धा नीट समजलं असेल. पण तुम्हाला माहितीये राजद्रोह किंवा सिडिशन 124A जे आता तुमच्याशी मी म्हटली ना, तो रद्द करा, याबाबतचे PIL बऱ्याच वेळेला सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेले आहेत. का? कारण की त्याच्यामुळे फक्त गव्हर्नमेंट विरोधात जरी काही म्हटलं तरी एखाद्या व्यक्तीला केसेसमध्ये अडकवलं जातं किंवा त्याच्यावर 124A नुसार FIR दाखल केली जाते. ठीक आहे, मग त्याच्या विरोधामध्ये बरेचसे असे PIL सर्वोच्च न्यायालयामध्ये आलेले आहेत, पण अजून तरी त्याच्यावर काही निर्णय झालेला नाहीये. पण यामध्ये अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये, जे सिडिशन चार्जेस लावले जायचे किंवा त्याच्या संबंधितचे जे कायदे आहेत ना, ते बऱ्याचशा विकसित देशांमधून रद्द करण्यात आलेले आहेत. जसं USA मधून काढून टाकण्यात आलेले आहे. आणि महत्वाचं म्हणजे UKने सुद्धा 2010 मध्ये सिडिशन संबंधितचे जे काही कायदे होते किंवा ज्या काही तरतुदी आहेत त्या रद्द केलेल्या आहेत. ओके, म्हणजे भारताने सुद्धा याच्यावर विचार केला तरी काही हरकत नाहीये. आता लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. आय होप तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजल्या असतील. असेच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर्स तुम्ही आपल्या विजन स्टडीच्या ऍपवर सुद्धा बघू शकता. विजन स्टडीच्या सगळ्याच कोर्सेस संबंधीची एक महत्वाची अपडेट आहे, ते म्हणजे 26 जून पर्यंत विजन 25 बाजूलाच कुपन कोड दिलेला आहे, ते वापरून तुम्ही विजन स्टडीच्या सगळ्या कोर्सेसवर 25% डिस्काउंट मिळवू शकता. जर तुम्ही इंटरेस्टेड आहात आणि नक्कीच मन लावून अभ्यास करायचाय तर यापैकी कोणत्याही कोर्सला ऍडमिशन घेऊ शकता. संयुक्त गट ब ची एक्झाम कधीही येऊ शकते.